जारी केला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचू शकलेली नाही। कुठल्याही कराराविना अमेरिकेला परतत असल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी आज सकाळी वार्ताहरांना सांगितलं। दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानातल्या इस्लामाबाद इथं कालपासून 21 तास चर्चा सुरू होती। अमेरिकेनं इराणला आपला सर्वोत्कृष्ट प्रस्ताव दिला होता, मात्र इराणनं अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत। अण्वस्त्रांसंदर्भात इराणकडून कोणतीही सकारात्मक प्रतिबद्धता व्यक्त करण्यात आली नाही असं व्हान्स यांनी सांगितलं। दरम्यान अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमानं म्हटलं आहे। इराणमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची उच्चस्तरीय चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ होती। अमेरिकेच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्यासह विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि सल्लागार जेरेड कुशनर यांचा समावेश होता। तर इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बकेर घालिबाफ यांनी केलं। इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता। जगविक्रम या 20,400